ते भाऊ माझेच नव्हे तर पूर्ण राज्याचेच एक मुलं आहेत. त्यांच्याकडे मीच काय, पूर्ण राज्य आणि समाज दुर्लक्ष करणार संघटना म्हणून आणि एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः एक इंचही मागे सरलेलो नाही आणि त्यांना वाऱ्यावरती जिंदगी सोडणारही नाही. हे 4 भाऊ बाहेर आल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःहून सांगतील की संघटनेनं त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. भावनेच्या भरा कोपर्डीच्या कन्येवर केलेल्या अत्याचारानंतर अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. मराठा समाज ढवळून निघाला. राज्यभरात संतापाचं वारं वाहू लागलं. ही अशी संयत आंदोलनं योग्यच होती. तारीख 1 एप्रिल 2017. आरोपींना अहमदनगर न्यायालयात सुनावणीसाठी आणलं गेलं. त्यावेळी या नराधमांना पाहून शिवबा संघटनेच्या 4 तरुणांचा संयम सुटला आणि चौघांनी मिळून आरोपींवर हल्ला केला. या हल्ल्याची न्यायालयीन सुनावणी झाल्यावर 4ही तरुणांना न्यायालयानं 5 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. गणेश खुणे हल्ला करणाऱ्या तरुणांपैकी एक. अपंग वडील आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी गणेशवरच होती. त्यावेळेस मराठा समाज हा उठून पेटलेला होता.